ते करतो हा का तुम्ही निर्णयावर बोट का ठेवताय? एखाद्या ह्याच्यावर बोट ठेवून का वागताय? एखाद्या नियमावर बोट ठेवून का वागताय? जर इकडे फ्लेक्झिबिलिटी होऊ शकते संस्थांना, कायमस्वरूपी अनुदान आपण शाळा उघडल्या, त्यांना आपण अनुदान द्यायला चालू केलं 20% ह्या बिचारांनी काय काम पाप केलंय? ह्यांनी काय पाप केलं सांगा ना. आणि ह्यांना पण न्याय द्यायला पाहिजे. बरं त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, शिंदे साहेबांनी सह्याद्रीमध्ये बैठकीमध्ये मिनिट्स काढा त्याची बैठकीचे, मी त्या बैठकीला होतो. जर मुख्यमंत्री मान्य करतात द्यायचं, तर आता शिक्षण मंत्री कसं काय नाही म्हणू शकतात? याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महोदय मला. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाची लक्षवेधी मी आज या ठिकाणी लावलेली आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये तांडा, वाडी, वस्ती, गावापासून दूर असलेल्या ज्या वस्ती आहेत, त्या वस्त्यामध्ये अनेक लेकरं शिकत नव्हते किंवा शिक्षणापासून दूर होते. राज्याने चांगला निर्णय घेतला त्यावेळेस, आणि या वस्तीतले लेकरांना शिकवण्याचा एक निर्णय घेतला आणि वस्ती शाळा उघडल्या. आणि त्या वस्ती शाळेतले शिक्षक त्या गावामध्ये जे काय शिक्षक आहेत, म्हणजे जे काय शिक्षित तरुण असेल किंवा तरुणी असेल, त्याला त्या ठिकाणी लावण्याचं काम केलं. साधारण हे प्रक्रिया घडली 2001 मध्ये. 2014 मध्ये याच शिक्षकांना DTED ची शिक्षण प्रशिक्षण देऊन ट्रेन केलं गेलं आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना 2014ला कायम केलं. अध्यक्ष महोदय, माझी विनंती अशी आहे की माझ्याकडे GR आहे अध्यक्ष महोदय 1 ऑक्टोबर 2024चा. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करावी. तर हा GR यांना लागू होता अध्यक्ष महोदय, कारण यांची नियुक्ती 2005 पूर्वीची आहे. 2001ला हे लोक जॉईन झाले, 2014ला परमनंट झाले. पण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जर हे लागू असेल, कर्मचाऱ्यांना लागू असेल, तर हे पण जिल्हा परिषदेचेच आहेत, कारण जिल्हा परिषद ह्याला शाळेचेच अंतर्गत हे काम करतात. त्यामुळे माझा अध्यक्ष महोदय, या निमित्तानं माझा प्रश्न आहे माननीय मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरातद्वारे नियुक्त कर्मचारी शिक्षक यांना शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, हे खरं आहे का? जर हे खरं असेल तर यांना का बरं नाही? दुसरा अध्यक्ष महोदय, सदरील वस्ती शाळा शिक्षक यांना शासनाने 2001 पूर्वी जाहिरातद्वारे नियुक्ती दिली आहे, हे खरं आहे का? मग हे जर खरं असेल, पण जिल्हा परिषदेच्या लोकांना एक न्याय, हे पण जिल्हा परिषदेचे आहेत, यांना वेगळा न्याय कशामुळं? हाही माझा प्रश्न अध्यक्ष महोदय. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, या निमित्तानं सदरील शिक्षकांना 2009 मध्ये आपण प्रशिक्षण दिलं, हेही आपण दिलेलं खरं आहे का? जिल्हा परिषद सांगावं. मग हे खरं असेल तर मग हे का खरं नाही? यांना एक नाही त्यांना एक नाही असं कशामुळे अध्यक्ष महोदय? हे पण आपल्याच लेकरांना ट्रेन करतात महाराष्ट्रात. आज आपण जे शिक्षेचं प्रमाण वाढलं, यामध्ये या वस्तीशाळा शिक्षकाचा मोठा वाटा अध्यक्ष महोदय. हे बिचारे गावातून दूर दराज खेडेपाड्यामध्ये वस्तीवर चालत जातात, पाऊस ऊन वारा बघत नाहीत, त्या लेकरांना शिकवतात, तर त्यांचाही तो अधिकार आहे अध्यक्ष महोदय. आणि मला माहिती आहे मान्य दादाभाऊ साहेब इथं आहेत मंत्री महोदय, तेही त्या बैठकीला होते. माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सह्याद्रीला बैठक झाली, त्या बैठकीला मी होतो अध्यक्ष महोदय. कपिल पाटील साहेब होते, अनेक जण बाकी आमदार होते. आणि त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की ह्यांना द्यायला पाहिजे, हे न्याय आहे त्याच्यामध्ये म्हणून. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तर शेवटी आज माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असतील किंवा अजून उद्या कोण असेल, तो विषय नाही. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय हा निर्णय लागू व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, झेडपी ही संस्था शासकीय संस्था आहे. या शासकीय संस्थेमध्ये शिक्षक सेवक काय आणि वस्तीशाळा शिक्षक काय, हे दोन्ही एकच आहेत? हे एक आहेत का नाही तेही मला सांगावं मंत्री महोदयांनी, आणि माझ्या 4 प्रश्नाचे उत्तर द्यावे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी 2000 मध्ये आणि 2001 मध्ये त्या ठिकाणी वस्ती शाळा ही योजना सुरू करण्यात आली. सर्वसाधारणपणे आपल्या 2007-08 आणि 2010-11 या कालावधीमध्ये 6852 वस्ती शाळांचं त्या ठिकाणी प्राथमिक शाळेमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस या वस्ती शाळेंच्या संदर्भातला निर्णय करण्यात आला, तर स्थानिक पातळीवरचं DED धारक असेल, त्यातही महिला असेल त्याला प्राधान्य देणं, किंवा मग 12वी ते जर उमेदवार उपलब्ध झाले नाही तर 12वी पास असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देणं.
ते पण जर स्थानिक पातळीवर उपलब्ध नसतील तर आजूबाजूच्या गावातनं घेणं आणि त्यांना त्या ठिकाणी या वसती शाळेमध्ये संधी देण्यात आली. अध्यक्ष महोदय, तदनंतर केंद्र शासनाने सर्व शिक्षा अभियान सुरू केल्याच्या नंतर या वसती शाळेंच्या योजनेचा समावेश शिक्षण हमी योजनेमध्ये करण्यात आला आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये 2011च्या प्रकरणामध्ये या वसती शाळा निमशिक्षकांच्या निवेदनावर योग्य निर्णय घेण्याचे आदेश माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी दिले. त्या आदेशानुसार 1/3/2014 अन्वये वसती शाळा जे कोण आपले स्वयंसेवक निमशिक्षक आहेत त्यांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सामावून घेण्यात आलेला आहे. आणि म्हणून हा सगळा प्रवास पाहिल्याच्या नंतर आपण जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये काही अप्रशिक्षित जे काही शिक्षक आपले होते त्यांनाही प्रशिक्षण देण्याची संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या प्रवासाच्या नंतर मला वाटतं की 1 मार्च 2014च्या शासन निर्णयानुसार त्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्यात आलेला आहे. आणि तो जो काही शासन निर्णय आहे आपला त्यांना सामावून घेण्याचा, त्यामध्ये मुद्दा क्रमांक 7 त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेला आहे. सदर निमशिक्षकांना सेवेत सामावून घेतल्यानंतर त्यांना नियमित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर त्यांना राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू राहील, म्हणजे DCPS. आणि म्हणून सामावून घेत असतानाच त्या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या घडीला 20/9/2024च्या शासन निर्णयानुसार वित्त विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS आणि DCPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना UPS यापैकी एक पेन्शन योजनेची निवड करावायची आहे. आणि म्हणून वरील प्रमाणे करार पद्धतीने वसती शाळा शिक्षकांचे भविष्य सुकर करण्याच्या दृष्टीने शासनाने सकारात्मक कार्यवाही त्या ठिकाणी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, 2014च्या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी 12 वर्षे सेवा झाल्याच्या नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी सुद्धा त्या ठिकाणी सदर कर्मचाऱ्यांना दिली जाते आहे. उत्तरामध्ये कसली सकारात्मकता नाही आहे. जे उत्तर लिहून दिलं नकारात्मक ते बोलतायत. माझी विनंती अशी अध्यक्ष महोदय, शेवटी शासन हे जनतेच्या हितासाठी काम करतं. आपण जनहित बघितलं पाहिजे. आता हे काय म्हणतायत की त्यावेळेस आपण सांगितलं होतं की हे लागू होणार नाही म्हणून आपण घेतलं. अध्यक्ष महोदय, आपण कायमस्वरूपी अनुदानित म्हटलेलं आहे संस्थांना, शाळांना परवानगी देताना. आपण अनुदानित करतो का नाही टप्प्याटप्प्यानं 20-20%? मग ते करतो हा का तुम्ही निर्णयावर बोट का ठेवताय? एखाद्या ह्याच्यावरच बोट ठेवून का वागताय? एखाद्या नियमावर बोट ठेवून का वागताय? जर इकडे फ्लेक्सिबिलिटी होऊ शकते संस्थांना, कायमस्वरूपी अनुदानित आपण शाळा उघडल्या, त्यांना आपण अनुदान द्यायला चालू केलं 20-20%. ह्या बिचारांनी काय काम पाप केलंय? ह्यांनी काय पाप केलं सांगा ना. आणि ह्यांना पण न्याय द्यायला पाहिजे. बरं, त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, शिंदे साहेबांनी सह्याद्रीमध्ये बैठकीमध्ये मिनिट्स काढा त्याच्या बैठकीचे. मी त्या बैठकीला होतो. जर मुख्यमंत्री मान्य करतात द्यायचं, तर आता शिक्षण मंत्री कसं काय नाही म्हणू शकतात? याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महोदय मला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आपण जे काही संदर्भ देत आहेत ते निश्चितपणे तपासून घेऊ. मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण बैठक घेऊ आणि वित्त विभागाचंही मार्गदर्शन घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करू.